नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या नर्मदा पुराणातील नर्मदा परिक्रमेतील तिसरी कथा ऐकणार आहोत. ज्या कथेमध्ये आपण नर्मदेची विविध नावे बघणार आहोत. युधिष्ठिर म्हणाले, भगवन, त्यानंतर ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे मला सांगावे. मार्कंडेय म्हणाले, मागेच मी तुला परंपरा विचार सांगितला. या सर्वांचे फलित म्हणजेच सदाशिव हेच उत्पत्तीस कारण आहे. कारणाशिवाय कार्य घडत नाही. महाघोर जे 7 कल्प आहेत त्याचा आद्य, मध्य व अंत्य हे सदाशिवच आहेत. राजन, जेथे सूर्य चंद्र नष्ट झाले, सकल प्राणी मात्र सर्व स्थावर जंगम जलमय झाले. त्या भयान अंधकाराच्या मध्यभागी हा एक शिव एकटाच व्यक्त व अव्यक्त बनून फिरत होता. त्याने ओंकारमय सर्वातीत द्वितीय पुरुष होऊन गायत्री उत्पन्न केली. त्याच्यापासून विराट ईशान पुरुष क्रीडा करत राहिला. त्याच्या देहापासून पंचभूतात्मक विश्व निर्माण झाले. क्रीडा करत विराट संज्ञेच्या पुरुषाने बीजरहित हिरण्यगर्भाची उत्पत्ती केली, जे 12 सूर्यासमान दिव्य अंड्याच्या रूपात प्रकट झाले. त्या अंडाचे भेदन करण्यासाठी ब्रह्मा झाले. ब्रह्मदेवाने देव, असुर, मानव संयुक्त अशा प्रकारचे सृजन केले. तिर्यक, पशु, स्वेदज, अंडज, उद्भिज्ज, जरायुज सृष्टी निर्माण केली. हे अंडे पुराणात प्रथम शरीर म्हटले आहे. अर्थात याच विराट पुरुषाने स्वतःच्या आत्मशक्तीपासून या 4ही प्रकारच्या सृष्टींची निर्मिती केली. परमेश्वराने उमेसह एक कन्या प्रकट केली, जी कन्या उमेच्या अंगमर्दनातून निर्माण झाली. असा तिचा अद्वितीय जन्मही सांगितला आहे. या अनुरूप रूपाला पाहून सर्व देव दैत्य मोहित झाले. ती कन्या विजेसारखी दिव्य असून ब्रह्मभागात कोठेही विहार करत असे. तेव्हा महादेव म्हणाले, जो तेजाने व सामर्थ्याने सर्वाधिक सिद्ध होईल त्याला ही कन्या प्राप्त होईल, अन्यथा नाही. जो तो तिच्या मागे धावू लागला. ती कन्या काही वेळ दिसे. देव दैत्य स्पर्धेने तिच्यापर्यंत पोहोचत, पण ती क्षणात अदृश्य होऊन हजारो योजने दूर दिसे. पुन्हा तिच्या मागे ती लुब्ध होऊन जात. पुन्हा ती अदृश्य होई. 1000 योजनांवरून ती कोमल व लहान दिसे. ते तिचे कौमार्य अवस्थेतील रूप पाहून सर्व देव दानव बळ एकवटून तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत. शेवटी हतबल होऊन सूर व असुर कैलासावर परतले. तेथे येताच ती कन्या स्मितहास्य करून सदाशिवांसन्मुख उभी होती. घामाघूम झालेले देव असुर कोणीही तिच्यापर्यंत न पोचू शकल्याने ती मोठ्याने हसून टाळ्या वाजवू लागली. तिच्या त्या बालसुलभ कृतीने सर्वांनाच मोहित करून टाकले. गंभीर असणारे सदाशिव हसवायला लागले. म्हणून सदाशिवांनी तिला नामकरण नर्मम ददाती सा नर्मदा असे ठेवले. अर्थात सर्वांना शुद्ध आनंद देणारी तू शीतल जलाची कल्याणकारी नर्मदा नावाने ओळखली जाशील. तेव्हापासून नर्मदा तृक्ष शैलातून फेसाचे फवारे उडवत अवखळपणे हसत खेळत बागडत विचरण करू लागली. युधिष्ठिर म्हणाला, भगवन, मी नर्मदेचे रेवा असेही नाव ऐकले आहे. त्याविषयी काही सांगावे. राजन, पुन्हा तृतीय युगाचं लय जवळ आला. पर्वतासह कालरूपी महारुद्रांनी पृथ्वी जाळले. त्यानंतर महामेघ होऊन तिला बुडविले. पृथ्वीच बुडवून मायेद्वारे त्या विमल जलात कृष्ण वर्णाकित होऊन योगनिद्रेत स्थिर झाले. त्यानंतर मीही त्या घोर अंधकारमय प्रलय जलात वायुरूपी महेश्वराच्या रूपात 1000 दिव्य वर्षापर्यंत भ्रमण करत राहिलो. मी असे पाहिले, महाकाय मयूर बनून सदाशिवच आले होते. सृष्टी सृजनार्थ त्यांनी आपले दिव्य पंख, पंजे
फडफडविले. त्या फडफडविण्यातून देव व दैत्य निर्माण झाले. त्याही वेळात विस्तीर्ण 3 शिखरांवर महाशैल दिसला. त्यातून पृथ्वीला बुडविणारी ती नर्मदा वाहू लागली. तिने त्रिकुटभूमी बुडविली म्हणून तिला त्रिकुटी म्हणतात. महादेवांनी त्यानंतर सर्व प्राण्यांची सुसंगत मांडणी करून समुद्रात वेगळे केले. ती सर्व पापियांचे पापक्षालन करणारी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाशील. महापापियांसाठी तू औषधरूप ठरशील. दक्षिण दिशेकडे जाऊ लागली. वृक्ष शैल प्राप्त करून चंद्रमौली शिवाच्या अनुग्रहाने महान वेगवान जलाच्या प्रवाहाने महादेवाकडून प्रेरित झाली. जलमयी सुउन्नत ही नर्मदा हे महीपते लोकांत महादेवांद्वारा महती नावाने प्रसिद्ध झाली. तपस्या करत असताना त्या महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडले. त्यामुळे ही शोण नावाने प्रसिद्ध झाली. हे 17 बिंदू सांगितले जातात. त्या सर्वात रुद्रदेहातून निघालेली आणि महादेवांपासून वरदान प्राप्त झाल्याने सर्व नद्यात नर्मदा पुण्यशील आहे. शंकराच्या अनुग्रहाने महापातकनाशिनी ती देवी त्या घोर महार्णवात दिसू लागली होती. अशी सुस्पष्ट स्वरूपाची महाकाय असल्याने ती महती या नावाने संबोधली जाते. मेघमंडलासमान दिग्गजांच्या क्षोभाने प्राप्त झालेली कलुषितता वहन करण्यास सरस ठरली. त्यामुळे सुरसा या नावाने गौरविली जाते. समस्त लोकांस अभय प्रदान करणारी व संसार सागरात बुडणाऱ्यांवर कृपा करणारी असल्याने हिला कृपा असेही म्हटले गेले आहे. प्राचीन पुण्यमयी सत्ययुगात दिव्य मंदार वृक्षांनी अलंकृत कल्पवृक्षांनी व्याप्त रोहिणी मंदारदी वृक्षांनी वेढलेली मंदगतीने वाहणारी ही मंदकनी या नावाने संबोधली. शीघ्रतेने महार्णव प्रलयातील जलाचे भेदन करून या लोकात आली. अशी सिद्ध आणि देवतांनी पुनीत ही महार्णवा म्हणून ओळखली जाते. विचित्र शिलासंघातांनी आणि रुक्ष पर्वतात होणाऱ्या हत्तींनी व्याप्त विपुल पर्वताचे भेदन करून समुद्राकडे जात दश दिशांनी महान रवाने आवाजाने भ्रमण करत जाते. जेथे तेथे भूमीस आल्हाददायक स्पर्श करत सुशोभित करत जाते. यामुळे हिला रेवा असे म्हणतात. स्त्री पुरुष इत्यादी अत्यंत दुःखी झालेल्या शापांनी घेरलेले मनुष्याचे त्रिपाप पापरहित करणारी असल्याने हिला विपापा असे म्हटले आहे. मूलमंत्र, धूळ, घाण इत्यादी चिखलयुक्त शरीररूपी पाशात बांधलेल्या व्यक्तींना संसार सागरातून तारणारी आणि उक्त पाशातून मुक्त करणारी असल्याने तिला विपाशा असे म्हटले आहे. ही नर्मदा निर्मळ जळाची असल्याने तसेच विमल चंद्रासमान सुंदर मुखी आणि महाघोर अंधकारातही महाप्रभेसारखी दिसण्याने हे नृपश्रेष्ठ विद्वान हिला विमला असे म्हणतात. चंद्राच्या किरणासारखी आल्हाददायक आणि सूर्याच्या रश्मी समान प्रभावी शलाकेप्रमाणे अर्थात किरणांनी रात्री समान प्रभावी शलाकेप्रमाणे अर्थात किरणांनी विकसित प्रसन्न करत वाहणारी ही करभा नावाने त्यांचे रंजन करणारी असल्याने धावर्थ्यक रंजना नावाने प्रसिद्ध आहे. हे राज उत्तम, तृण वनस्पती, गुलमल तादी अद्वभिज्य प्राणी यांचे तिर्यक योनी कीटक, पतंग, पक्षी यांचा उद्धार करून स्वर्गात घेऊन जाणारी असण्याने हिला वाळू वा वालुवाहिनी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक नावांनी हिला ओळखले जाते आणि तिची विशेष उत्पत्तीही दिली आहे. ते सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोक प्राप्त करतात यात संदेह नाही. अशा कारणांमुळे स्कंद पुराणात कारणपूर्वक रेवा इत्यादी नावाचे महत्त्व आणि मयूरकल्प वर्णन आहे. नर्मदेची विशेष नामाभिधाने. सरसा, हिचे पाणी मधुर स्वारयुक्त, अत्यंत स्वच्छ, अनेक औषधी रसांनी युक्त व आरोग्य प्रदान करणारे असल्याने हिचे नाव सरसा असे म्हटले आहे. मंदाकिनी, कल्पवृक्ष समारकीर्णा रोहितक समाकुला
वहत्तेशाचं मंदेन तेन मंदाकिनी अमृता. संपूर्ण विश्व जलमय झाल्यावर सत्ययुगात दिव्य मंदार फुलांनी अलंकृत झाल्यामुळे नर्मदेला मंदाकिनी नाव मिळाले. किंवा कल्पवृक्षांनी युक्त व रोहित नावाच्या माशांनी भरलेली असल्यामुळे ती मंद गतीने वाहते म्हणून हिचे नाव मंदाकिनी पडले. दशार्णा. भित्वा महार्णव क्षिप्र यस्माल्लोक मिहागता पूज्या सुरेश्च सिद्धेश्च तस्मादेश महार्णव. अमरकंटकमध्ये नर्मदा 10 प्रवाहांनी अनेक कुंडातून वाहू लागली म्हणून तिला दशर्णा म्हणतात. तिचे महार्णवा असेही नाव आहे. एका महान समुद्राला ओलांडून अत्यंत वेगाने नर्मदा मृत्यूलोकात आली व देवसिद्धांना पूजनीय झाली म्हणून तिला महार्णवा म्हणतात. चित्रकूटा. मयूरकल्पाच्या शेवटी रात्र संपल्यावर जेव्हा सृष्टीचा प्रभात काळ झाला त्यावेळी महादेवाने मयूर स्वरूपात आपले पंख हलविले. त्यात नर्मदेचे दर्शन झाले. त्या पंखाखाली उंच पर्वत दिसले. त्या पर्वतांमध्ये 3 उंच शिखरांचे त्रिकूट किंवा चित्रकूट दिले. त्या चित्रकूटावरूनच नर्मदा पृथ्वीवर अवतीर्ण झाली म्हणून तिला चित्रकूट म्हणतात. तमसा. नर्मदेचे पाणी निळ्या रंगाच्या तेजाने युक्त आहे. निळ्या आभाळाप्रमाणे जलराशी असणारी नर्मदा महादेवांच्या कृपेने प्रलयाच्या रात्रीसुद्धा उपस्थित होती म्हणून तिला तमसा म्हणतात. कर्भा. कर्णे शुंडादंडेन भातीत कर्भा. विंध्य पर्वतातील हत्तीचा समूह आपल्या मुलाबाळांसहित नर्मदेच्या पाण्यात प्रचंड क्रीडा करत असतो. त्यामुळे नर्मदा सुशोभित होते म्हणून तिला कर्भा म्हणतात. यमुना. शहराजवळून राहणारे नर्मदेचे पाणी कलिंदीप्रमाणे निळसर दिसते म्हणून हिलासुद्धा यमुना म्हणायला हरकत नाही. चित्रोत्पला. चित्रविचित्र आश्चर्य उत्पन्न करून अनेक रंगाच्या कमळांनी परिपूर्ण व अनेक प्रकारच्या लतापुष्पांनी नर्मदा सदैव अलंकृत असल्यामुळे ती चित्रोत्पला नावाने प्रसिद्ध झाली. तर मित्रांनो, अशी होती आपली नर्मदा परिक्रमेतील 3री कथा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कथा ऐकली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर कथाही आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पुढची कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.